असा कलीचा भगवान लागला गावाला बनवायला आणि असणाऱ्या गावामध्ये कोणतरी एखादा माणूस असा तर असतो समाधान चाललेल्या कामात काहीतरी थोडा घालायचा इकडे काहीतरी आणायचा मग तसा त्या गावात बोलवायला असणारा कामामध्ये गेला लिंबूच्या पाटील बाजूला बसलेल्या सभेमध्ये लिंबूच्या पाटील काय बोलत होता त्या ठिकाणाला बोलायला लागला त्या असणाऱ्या कलीच्या भगवानाला मला महाराज याद लावलं दाखवा लागलं तुम्हाला धनगरी म्हणला धर्माचा देव भगवान याड तुला होय त्यांच्या नादाला लागून चालणार नाही जागा दे द्यायला काय होणार काय करणार आणि त्या बकऱ्यांच्या रक्ताचं पाठ तुझ्या रावळाला येणार तुझ्या रावळाला देऊळ आणि आम्हाला आमचं देवस्थान होणार पाठ वाहतील पाठ आपल्या रावळाला येतील आपण लिंगायत धर्माचं
कंटाळ बसणार देवा आणि वाट्याचं ठिकाण म्हणला वाट्याला लाव जागा नको द्यायची आहे देवासने जे कधीच्या भगवाना म्हणून करता त्या वेळेला ओडिशा पाटील लागला असणाऱ्या कलिशा भगवानाला बोलायला बोलत्याला ओडिशा पाटलाचा आणि सोमा मालदाराला देवाने सांगितलेला तू झाला आणि सोमा मालदार काय लागलाय बोलायला देवाने काय सांगितलं होतं सोमा म्हणाला हे सोमा सांगतोय तुला ज्यावेळी तू गावात जाणार म्हणून बोलतो बघायचं म्हणत बोलणं ऐकून मला त्याला उत्तर द्यायचं बोध सांभाळून बोलायचं सोमा काय म्हणतोय तू ऐकायचं बुद्धीचा पडला सोमा म्हणाला ते गुरुच्या पडल्याचं बोलणं सोमा म्हणाला ऐकून घेतलं सोमा म्हणाला काय सांगत होता ह्या गुरुच्या पाटलाला सांगतो ऐका म्हणला महाराज तुम्हाला देवांची माझ्या मला 1000-2000 जरी बकरी पडली तरी म्हणला तुमच्या असणाऱ्या रावणाला रक्ताचा ठेंग येणार नाही आणि म्हणला 1000-2000 ढोर बांधून जरी वाळू चालला तर म्हणला येशील तुला ऐकू येणार नाही अरे तू म्हणतोय ते बरोबर आहे पण रक्ताचा पट येणार नाही तुझ्या रावाला अरे माझ्या तुला तुझ्या देवापेक्षा लिंगाय धर्मात आहे त्या ठिकाणाला पाटलाला बोलाय त्या वेळेला त्या गावामध्ये ज्यावेळी काही गोष्टी घडामोडी झाल्या त्यावेळी सोमा मंदिराला या गावापर्यंत लोकांनी वतनामध्ये बांधून घेतलं आणि शेवटीच्या देवांनी झालेले याचे ठरलं बाबा त्या ठिकाणी अतिशय आनंद बघा झाला असणारा कलिशावाने लागला बोलायला नव्हती भुजबळ झाली पाठबळ म्हणला असं जे काय असेल ती जागा देवांनी झालेले याचे ठरलं गावात कोल्हावाडीला रामाची रात्र करून गेली त्या ठिकाणाला पण रामाच्या रात्री आठवडीच्या देवाने खडकाच्या माळाला आकाशी तोरण बांधले धर्तरी मंडप बांधलं त्या ठिकाणाला आणि विचार मनाचा केला बोलून घेतलं सोमाला असणार जोडीचं देव लागलं बोलायला सोमा परत निघून जायचं असणाऱ्या गावात कोलवाडीला त्या कलपकट्ट्याला सांगायचं गाव म्हणला असणाऱ्या त्या गावच्या धन्याला गाव भगवान कलिशावाण्याला धर्तरीचा म्हणला मानवने आकाशाचं तोरण पण तोडत त्या वेळेला आणि देवाला भेटीसाठी वेळ सांगितले तुम्हाला त्या वेळेला खडकाच्या माळाला जोडीच्या देवाने धर्तरी मंडप आकाशी तोरण बांधले रामाची रात्र करमून गेली जवळच्या गावात कोलवाडीला गावाच्या गावाचा मार्ग झालं कधी बारक्यात केला
परी पार कट्याला घरी परी पार कट्याला गवयाचे गाव निघा Thank you.